लाडकी बहीण योजना आणली आहे, आत्ता नवीन नारी शक्ती अधिनियम आणतोय, मग माझ्या या महिला भगिनींनी भाजपाला का मतदान करू नये एवढं चांगलं असताना? लाडकी बहीण बस झालं, तो विषय माझ्याकडून सुटला होता. लाडक्या बहिणीला पैसे दिले मग आम्ही भाजपाला का मतदान करायचं नाही, असा एक प्रश्न, कॉमन प्रश्न आहे. तुम्हाला माहिती आहे त्या भावाचा नाही, त्याला गावामध्ये विचारला जाणारा हा प्रश्न आहे. साधं म्हणणं आहे माझं, माझ्या लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 रुपये दिले, तिला सांगितलं होतं आपलं सरकार आलं की आम्ही 2400 रुपये देणार, तुम्ही 2400 रुपये दिले नाहीत, त्यामुळं 1500 देतो म्हणून मतं घेणारे आणि 2400 न देणारे ह्या फसवणाऱ्या लोकांबद्दल महिलांनी विचार करावा. साधं म्हणणं आहे. नाव काय दिलं योजनेला? लाडकी बहीण योजना. इथं बसलेल्या प्रत्येक बहिणीला एक भाऊ आहे, किमान एक भाऊ आहे ना भाऊ? इथं बसलेल्या प्रत्येक भावाला एक लाडकी बहीण आहे. ज्यावेळेस भाऊबीजेला दिवाळीमध्ये माझी बहीण मला ओवाळते, ज्यावेळेस राखी पौर्णिमेला माझी बहीण माझ्या उजव्या हातामध्ये राखी बांधते, त्यावेळेस माझा हात डाव्या खिशामध्ये जातो आणि माझ्या बहिणीच्या नकळत, माझ्या नकळत तिच्या ताटामध्ये आम्ही ओवाळणी टाकतो. डाव्या हातानं टाकलेली ओवाळणी उजव्या हाताला माहीत न होऊ देण्याची आमची संस्कृती आहे. आणि हे भामटे भाऊ बहिणीला पैसे दिले म्हणून जाहिरात करतात, मतं मागतात, राजकारणाच्या साधीपटावर बहीण भावाचं नातं बदनाम करतात. अरे ज्या भावांनी स्वतःच्या बहिणीच्या विरोधामध्ये बायका लढवल्या, त्यांना त्रास दिला, त्याने आम्हाला सांगावं लाडक्या बहिणीचं नाटक. ज्या भावांनी दलित महिलांवर अत्याचार होताना डोळे झाकून घेतले, आदिवासी महिलांची नग्न धिंड काढत असताना डोळे झाकून घेतले, त्याने आम्हाला बहिणीचं प्रेम सांगावं. ज्या भावांनी त्या आमच्या विनेश फोगाट असतील, कुस्तीगीर महिला असतील, त्यांच्यावर बलात्कार होत असताना भाजपाचा एकही गावातला कार्यकर्ता बोलत नव्हता, त्यांनी आम्हाला सांगावं जे पैसे कुणाचे दिले हो? एकनाथ शिंदे साहेबांनी, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या बापजाद्याची जमीन विकून जर माझ्या बहिणीला पैसे दिले असते तर मी भाजपाला मतदान केलं असतं. कुणाचे पैसे दिले? कुठल्या खिशातले पैसे दिले? आम्ही जो कष्ट करतो, टॅक्स भरतो, हा वही पेन विकत घेतला मी टॅक्स भरतो, मोबाईल विकत घेतला मी टॅक्स भरतो, आमचा शेतकरी ज्यावेळेस शेतामध्ये पिकवायसाठी बियाणं आणतो त्याच्यावर टॅक्स भरतो, कोलगेट घेतो टॅक्स भरतो, वाहनं घेतो टॅक्स घेतो, कामगार टॅक्स भरतो, त्याच्या पगारातून पैसे कट केले जातात, शासकीय कर्मचाऱ्याच्या पगारातून पैसे कट केले जातात. आमच्या लेकरांना दवाखान्यामध्ये सलाईन लावायचं त्याच्यावर सुद्धा टॅक्स लावलेला असतो. त्याच्यातून गोळा केलेले आमचे पैसे आमच्या बहिणीला देऊन तुम्ही तुमची उकळ पांढरे करताय. या भामट्या भावाला आमच्या बहिणी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.